नमस्कार. साहित्य कस्तुरी मंच यांच्यातर्फे आपण प्रबोध लेखन हा उपक्रम राबवत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण चिमणी पाखरं याच्यावर पहिला प्रबोध लेखन भाग पहिला प्रस्तुत केला. आज सादर करीत आहोत चिमणी पाखरं भाग दुसरा. अभिवाचन सिंगापूरहून मी नीला बर्वे. नागपूरहून मेघा घोंगे मायेची नाळ या शीर्षका अंतर्गत एक प्रसंग सांगतायत. आज मनवाचा अमेरिकेतून फोन आला. म्हणाली, आई, अगं तू मला लहानपणी चिवटायची गोष्ट सांगून कशी भरवायचीस ना, तसंच आज मी अनाईला भरवले. खूप खुश होता. अरे वा, खूपच छान. जेवला ना तो? अगं कधी संपलं त्यालाच कळलं नाही. मनवा मला हे खूप आनंदाने सांगत होती. आज माझी चिमणी इतकी लांब होती तरी तिने ही गोष्ट आवर्जून मला सांगितली. यातच मला आनंद वाटला. आणि यातून मेधाताई आपल्याला बोध सांगतायत. चिमणी पाखरं कितीही दूर गेली तरी मायेची नाळ कधीच तुटत नाही. प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर मुंबईहून सांगतायत. त्यांनी शीर्षक दिले भुर्र गेली. त्याच्या अंतर्गत त्या संवाद सांगतायत. आई बाबा संवाद बघा सगळ्यांनी. बाप कसा म्हणे, मला लेकी फार झाल्या. आई कशी म्हणे, चिमण्या घरोघरी गेल्या. मुली आता स्वावलंबी, शिक्षण करिअर बहरली वनराई भारी. चिमणी पाखरं उडाली भारी, देवा सुखरूप ठेव बाहेरगावी. घरातून बाहेर गेल्यानंतर आईवडील चिंता व्यक्त करत बसतात. आणि यातून प्रमिलाताई आपल्याला बोध सांगतायत. लेक आपनशिबी असते, नेहमीच बापनशिबी नाही. नागपूरहून वर्षा श्रीकांत गंपावार काय सांगतात ऐकूया. आई म्हणाली, अरे आजोबा रोज बाहेर जात नाहीत, तर बाहेर जाताना तू त्यांची काठी बन. तुझ्यामुळे त्यांचे बाहेर फिरणं शक्य होईल. चिंटू म्हणाला, अगं मी काठी बनायला गेलो तर आजोबा म्हणतात तू माझा आधार आहेस. आणि यातून वर्षातही आपल्याला बोध सांगतायत. शब्द कुठलेही वापरले तरी मनात प्रेम कायम असावे. वाशिमहून डॉक्टर प्रकाश पांडे. अंगणातील झाडाखाली नित्याच्या कार्यक्रमात चिमण्या पिलांना एक एक दाणा आणून चोचीत भरवत होतं. ते पाहून शांताबाईंच्या मनात काहूर माजलं आणि त्या मनाशीच बोलतात. मी पण अशीच मोलमजुरी करून मुलांना काऊ काऊ ये, चिवचिव ये म्हणून घास भरवत होते. पण पंख फुटताच ते दूरदेशी स्थायिक झाले. तितक्यात फोन वाजला. हॅलो आई, तू कशी आहेस? आणि हुंदक्यांचा आवाज ऐकून, काय झालं आई, बरी आहेस ना? शांताबाई म्हणाल्या, काही नाही रे बाळा, बरी आहे. उगीचच त्या आठवणीत रमले होते. अरे त्या म्हाताऱ्या चिमणीला कधी पिल्लांनी घास भरवताना पाहिलंय का? आणि त्यांनी फोन ठेवून दिला. आणि यातून डॉक्टर प्रकाश आपल्याला बोध सांगतात. परिस्थितीनुसार पाखरेही आपल्याला शिकवतात. मुलांकडून अपेक्षा न ठेवता आनंदी जीवन जगावं. सीमा कुलकर्णी सांगतायत. अनुला दोन्ही मुलीच. दोघीत फक्त 2 वर्षाचंच अंतर. दोघींची लग्न एकाच मांडवात थाटामाटात झाली. पाठवणी करताना मात्र इतका वेळ थोपवलेले अश्रू अनावर झाले
दोन्ही मुली दोन्ही बाजूनी बिलगून आई बाबा म्हणत रडू लागल्या. माझी दोन्ही चिमणी पाखरं एकदम उडून चालली असं म्हणत अनुई हमसून हमसून रडू लागली. दोन्ही बहिणींनी त्यांच्या पाठीवर आश्वासक हात ठेवला. आणि सीमाताई याच्यातून आपल्याला बोध सांगतायत की मुलं कितीही मोठी झाली तरी आई बाबांना ती आपली चिमणी पाखरच वाटतात. मस्के मंगळूर तालुका तुळजापूर येथून अनुराधा रत्नाकर उपासे. बघूया काय म्हणतायत त्या. आई, तू कसं पाठवलंस ग मला शिक्षणासाठी एवढं दूर? आता मला कळतंय माझी चिमणी दूर पाठवताना किती त्याग करायला लागतो मायेचा तो. ती आईला म्हणाली. हो ना बेटा, पण तुम्ही ध्येय साध्य केलं आणि आलात परत आईवडिलांच्या ओढीने. पाखरांचं प्रेम, अंतःकरणातून ओढ असतेच, नको काळजी करू. तुझी चिमणी पाखरेही परत येतील. आणि यातून आपल्याला अनुराधाताई बोध सांगतायत, अंतःकरणातून प्रेम असलं की कितीही लांब गेलेली चिमणी पाखरं येतात परत ओढीने. हे तितकंच खरं आहे. तुम्हालाही असा अनुभव आहे ना? पिंपळी सौदागर पुणे येथून शैलजा महेंद्र वनगे काय सांगतात बघूया. आजी, तू आणि आजोबा तुम्ही दोघेही चला ना आज पिक्चरला, छान बालचित्रपट आहे. परी लाडीकपणे बोलत होती. बरं, जाऊया आपण सगळेच. आजीने होकार दिला. परी आनंदली. त्या मोठ्या ऑलिशान मॉलमध्ये टॉकीज आणि अनेक खेळ खेळण्याची उपकरणे होती, जेथे चिमणी पाखरं वातानुकूलित छपराखाली बागडत होती. मात्र बिचारी मुलं, चिमणी पाखरं मोकळ्या हवेत, गगनाच्या छायेत, मैदानात खेळण्याचे दिवस. पण आता मैदानच नाहीशी झाली आहेत, म्हणून हे असे घुसमटल्यासारखे खेळतात. आजी आजोबा कुजबुजत होते. आणि यातून आपल्याला शैलजाताई बोध सांगतायत, लहान मुलांना मैदाने उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. खरं ना? अमरावतीवरून भैरवी रेळे. आई, तुला काय पाहिजे सांग बरं, मी तुला पाठवतो. अरे श्याम, मला काही नको. तुझे बाबा मला ओरडतील. उगाच काम नसताना तुला त्रास दिला आणि पैसे खर्च केले म्हणून. असं काही होणार नाही आई. तू हिच्याबरोबर बोल आणि तुला काय पाहिजे ते सांग. ती ऑर्डर बुक करून पाठवून देईल तुझ्यासाठी. काही काळजी करू नकोस आई, आजकाल सगळं ऑनलाईन मिळतं. आणि लगेच सुनबाईचा आवाज आला. हॅलो आई, मला सांगा काय पाहिजे ते, मी सगळं तुम्हाला पाठवते. पैशांची आणि बाबांची तुम्ही नका काळजी करू. मी बोलेन त्यांच्याबरोबर. त्यांच्यासाठी खरेदी करूया ना त्यांच्या आवडीने. आणि यातून आपल्याला भैरवीताई बोध सांगतात, चिमणी पाखरं कितीही मोठी झाली तरी त्यांचे पाय जमिनीवरच असायला हवेत. सुजाता मुसळे थवा या शीर्षकाखाली काय सांगतायत आपल्याला. दादा, तो पहा किती नयनरम्य दिसतोय पाखरांचा थवा. आकाशात कसं कळत असेल रे त्यांना असं लयबद्ध भरारी घ्यायला. हर्षदा हर्षभरीत होऊन म्हणाली. तिचे समजदार बोल ऐकून आई तिला व दादाला म्हणाली, अरे लगेच उडता येत नाही रे त्यांना. त्यासाठी पिलांनी कणखर कसोटीवर उतरून अध्ययन केलेलं असतं. थव्याने उडणारी चिमणी पाखरं माणसांना एकतेचे बळ शिकवतात. तसेच रेखाटलेला मार्ग नसूनही स्वतःवर विश्वास ठेवून आकांक्षा पूर्ती करण्यास झेप घेण्याची समज देत असतात. आणि यातून सुजाताताई आपल्याला बोध सांगतायत, मतभेदांवर जाणीवपूर्वक मात करून प्रियजनांसोबत
एकतेचे काटेकोर पालन आपल्याला बळकटी मिळवून देते आणि आकलनशक्तीच्या जोरावर वाटेतील अडथळ्यांवर मात करत यशाची उंच झेप घेण्याची कला सरावाने अवगत करता येते. आणि आता आपल्या गटप्रमुख विद्याराणी मलवडकर, तारगाव, सातारा येथून तिचं अस्तित्व या शीर्षकाखाली, अगं आई, 4 दिवस झाले तू तिथे तांदूळ ठेवलेस चिमण्यांसाठी, अजून संपले नाहीत त्यांना, लेक मला म्हणाली. अगं, काल त्या इकडे आल्याच नसतील, खूप जणांनी ठेवले असतील तांदूळ, काल चिमणी दिन होता ना. इतर वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे या खास दिवशी आवर्जून ठेवतात फोटो काढण्यासाठी. शिवाय चिमण्यांची संख्याही कमीच झाली आहे गं. 4-4, 5-5 चिमण्या यायच्या एका वेळी, संपून जायचे तांदूळ पटकन. पण हल्ली मी बघते एकच चिमणी येते. अगं, आता आपल्या गावात पण वृक्षतोड करून इमारती होऊ लागल्या आहेत, त्यामुळे तिचे अस्तित्वच नाहीसे होऊ लागले. मी मुलीला वास्तव सांगितले आणि यावरून विद्याराणी आपल्याला बोध सांगतायत. चिमण्यांना फक्त चिमणी दिनानिमित्त फोटोसाठी दाणा पाणी न देता तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आणि जिथे जिथे मोकळी जागा असेल तिथे वृक्षारोपण करायला हवे. आणि आता समारोपासाठी मीही जाता जाता एक छोटंसं प्रबोध लेखन सांगते. झाडावरच्या घरट्यातून अंड्यातून पिल्ले बाहेर आलेली पाहिली आणि तिला चिमणीच्या इतक्या दिवसांच्या श्रमाचे सार्थक झालेले वाटले. तिने खूप आनंदात मुलांना हाक मारून ही गोष्ट सांगितली. त्यांना तर इतका आनंद झाला. रोज शाळेतून आल्यावर पहिल्यांदा बाल्कनीत धाव घेणे ठरलेले. मुलाने मित्रांना सांगायला बाहेर धाव घेतली. सारेजण जमून इकडून तिकडून डोकून पिल्ले बघण्याचा, मोजण्याचा प्रयत्न करू लागली. इतक्यात एक अघटित घडले. कसे कोण जाणे, एक पिल्लू अकस्मात घरट्यातून खाली पडले. नशिबाने बराच पालापाचोळा होता, पण तरी कोवळं पिल्लू निर्जीव पडलं. मुलांना काय करावेत सुचेना. इतक्या छेदाच्या बाई ओरडल्या, कोणी हात लावू नका, नाही तर पाखरे त्यांना परत घेत नाहीत. मुलांनी आईकडे धाव घेतली. ती आली, हळुवारपणे पिल्लांना उचलून कुरवाळून ड्रॉपरने पाणी पाजू लागली आणि साऱ्या मुलांना म्हणाली, होईल ठीक, आपण करूया उपचार. आणि आपला हात लागला तर पाखरे परत घेत नाहीत ही चुकीची समजूत आहे बरं. उलट त्याच्यावर उपचार केले तर त्यांची आई दुवा देईल. आणि यावरून बोध एकच, कुठेतरी ऐकलेल्या खोट्या समजुतींवर विश्वास ठेवू नये आणि जखमी पशुपक्ष्यांची करता येईल तेवढी सेवा करावी. तर मंडळींनो, कसा वाटला आपला हा दुसरा भाग, चिमणी पाखरं दुसरा भाग. खाली दिलेल्या बॉक्समध्ये आपले अभिप्राय नक्की नोंदवा. आम्ही त्याची वाट बघतो आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींनाही हा भाग जरूर बघायला सांगा. धन्यवाद. शुभ दिन.